ची बातमी आहे। ठाण्यातील कळवा विटावा पुलाखाली कंटेनर अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला त्या ठिकाणाहून हटवण्याचं काम वाहतूक विभागाकडून केलं जात आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, ही मोठी वाहतूक कोंडी आपण पाहतोय, कुठपर्यंत कंटेनर हटवण्याचं काम आलंय? आपण सध्या कळवा विटावा पुलाच्या या ठिकाणीच आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो हा जो कंटेनर आहे, भला मोठा कंटेनर विटावा रेल्वे पुलाखाली अडकला होता। गेल्या तासभरापासून वाहतूक विभागाकडनं हा कंटेनर काढण्याचं काम सुरू होतं। अखेर 3 क्रेनच्या साहाय्याने हा कंटेनर जो आहे तो बाजूला करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जी वाहतूक कोंडी होती 2 ते 3 किलोमीटर रांगा ह्या नवी मुंबई असलेल्या ठाण्याच्या कळव्याच्या दिशेने लागले होते, त्या आता कुठेतरी सुरळीत होताना दिसत आहे। मात्र सध्या तरी यांना वेळ लागलेला आहे वाहतूक कोंडी दूर करायला। पाहिलं तर विटावा ते नवी मुंबईकडे जाणारा हा जो कंटेनर होता, हा भला मोठा कंटेनरची उंची पाहू शकतो। ह्या उंचीमुळे तो या विटावा पुलाच्या खाली अडकला होता आणि याच कंटेनरला काढण्याचं काम वाहतूक विभागाकडनं 3 क्रेन आणले आणि या 3 क्रेनच्या सहाय्याने सध्या कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या बाजूलाच हा विटावा पूल आहे आणि या पुलाच्या बाजूला अनेक वाहतूक कोंडी होती, याचा रुग्णालयाला फटका बसत आहे। गेल्या तासभरापासून वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। पाहिलं तर अनेक स्थानिक नागरिक देखील या कंटेनर बघण्यासाठी अडकल्यामुळे नक्कीच गणेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।